अजित पवारांनी महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर देवगिरीवर आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर घडामोडींना वेग आल्याचं आपण पाहतोय आणि या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। तर महत्त्वाची माहिती आपण या क्षणाची पाहतो। या बैठकीमध्ये आता नेमकी काय चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर धनंजय मुंडे यांनी आज सकाळीच मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि त्यानंतर आता घडामोडींना वेग आलेला आहे। अजित पवारांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे। मात्र आता या बैठकीमध्ये काय चर्चा होते आणि काय पुढचे निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। सूरज, अजित पवारांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे, काय नेमकी माहिती आहे बैठकी संदर्भातली? नक्कीच आज धनंजय मुंडे यांनी तर काही तांत्रिक अडचणींमुळे सूरज यांच्याशी आपला संपर्क व्यवस्थित होऊ शकत नाही। पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे। त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। तर मुंडेंच्या या राजीनाम्यानंतर संध्याकाळच्या या बैठकीमध्ये काय बोललं जातं, कुठल्या विषयावर चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपण पाहतोय आणि दुसरीकडे कोकाटेंच्या देखील राजीनाम्याची मागणी करण्यात येते। त्या संदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे।